आपण कशासाठी आलात? नांदूर मधमेश्वर कॅनॉल अंतर्गत एक्सप्रेस कॅनॉलला जे सध्या अस्थिरीकरणाचे काम सुरू आहे, या कामामुळे आता सर्वात महत्वाचा विषय असा आहे की अगोदर हे होण्या अगोदर ज्या पोटसाऱ्या या पोटसाऱ्याचं काम शासनाने पूर्ण करायला पाहिजे होतं, ज्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत बांधापर्यंत पाणी जाऊन त्याचा शेतकऱ्याला फायदा होईल. परंतु प्रत्यक्षात पाहिलं तर बऱ्याचशा पोटसाऱ्या अद्यापर्यंत कंप्लीट नसताना केवळ एक्सप्रेस कॅनॉलला अस्थिरीकरण करून या माध्यमातून जे पाणी शेतकऱ्यांना पर्क्युलेशनच्या माध्यमातून मिळत होतं, तर ते आता बंद होणार आहे. म्हणजे दुहेरी अडचणीत सरकारने किंवा या एनएमसीच्या विभागाने शेतकऱ्यांना आणलेले, त्यामुळे हे अस्थिरीकरणाचं काम तात्काळ थांबवावं आणि ज्या पोटसाऱ्याचे जे प्रलंबित पडलेले काम आहे, जे अपूर्ण काम आहे किंवा जे झालेल्या कामावर जे बोगस बिलं काढलेली, हे सर्व याची चौकशी होणे काम तात्काळ पूर्ण व्हावं आणि त्यानंतरच अस्थिरीकरणाचं काम चालू करावं. या मागणीच्या संदर्भात आज आम्ही या कार्यालयाला भेट दिली, संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. याबाबत त्यांनी तात्काळ योग्य तो निर्णय घ्यावा, नसता आम्ही सर्व शेतकरी योग्य त्या मार्गाने आंदोलन सुरू करू. स्थानिक शेतकऱ्यांना ठेकेदाराकडून दम दिलं जातं, त्याबद्दल काय सांगाल? हे अजिबात सहन केलं जाणार नाही. तो ठेकेदार कितीही मोठा असला, कुणाचाही नातेवाईक असला, तरी त्याला त्या ज्या भाषेमध्ये तो दम देत असेल त्याला त्याच भाषेचं उत्तर देण्याचं काम आम्ही शेतकरी करू.